चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गुढीपाडवा स्पेशल टम्म फुगलेल्या खुसखुशीत पुऱ्या बनवलेल्या आहेत। खुसखुशीत पुऱ्या आणि त्याबरोबर बटाट्याची भाजी कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण वेळ न घालवता पुऱ्या बनवायला घेऊयात। तर पुऱ्या बनवण्याकरता आपण ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा साखर घालूयात। साखर घातल्यामुळे पुऱ्यांना खूप छान चव येते आणि 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे आणि 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल व्यवस्थित सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे। रवा घातल्यामुळे पुरीमध्ये तेल जास्त मुरत नाही आणि तेल घातल्यामुळे पुऱ्या अगदी खुसखुशीत होतात। आणि जसं पाणी लागेल तसं पाणी घालून पीठ छान भिजवून घ्यायचं आहे। पुऱ्यांकरता आपण जे पीठ भिजवणार आहोत हे चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट ठेवायचं आहे। कणिक अगदी व्यवस्थित आपण मळून घेतलेली आहे। 10 मिनिटाकरता झाकून ठेवायची आहे की जेणेकरून ती छान भिजली जाईल। 10 मिनिट झालेले आहेत। 1 चमचा तेल घालायचं आहे आणि कणिक पुन्हा एकसारखी करून घ्यायची आहे। पुऱ्या किती मोठ्या हव्यात त्यानुसार तुम्ही गोळे बनवू शकता। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले कणकेचे गोळे हे तयार आहेत। गोळे आपण झाकून ठेवायचे आहेत। हवा लागल्यामुळे गोळे कडक होऊ शकतात, तर त्याकरता आपण गोळे झाकून ठेवायचे आहेत। एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आहे। सुक्या पिठामध्ये आपण गोळा बुडवून घ्यायचा आहे। पुऱ्या लाटताना आपण जास्त जाडही ठेवणार नाहीये आणि जास्त पातळही ठेवायच्या नाहीयेत। मध्यम अशा पुऱ्या छान लाटून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्या सर्व पुऱ्या ह्या लाटून तयार आहेत। चेक करायचं आहे तेल गरम झालं आहे की नाही। कणकेचा छोटासा गोळा घालून बघूयात। गोळा लगेचच वर आलेला आहे, याचाच अर्थ तेल गरम झालेला आहे। पुऱ्या तळण्याकरता आपल्याला अशाच प्रकारचं तेल हवं। पुरी सोडल्यानंतर झाऱ्याने किंवा चमच्याने थोडी पुरी दाबायची आहे की जेणेकरून ती फुगली जाते। पुऱ्यांना गोल्डन कलर येईपर्यंत पुऱ्या छान आपण तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्या किती सुंदर आणि टम्म फुगलेल्या आहेत, त्याच त्या खुसखुशीतही झालेल्या आहेत। तर अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या ह्या तळून घेणार आहोत। टम्म फुगलेल्या खुसखुशीत पुऱ्या आपल्या तयार आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही पुऱ्या करून पहा आणि मला सांगा कशा वाटल्या ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।